हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करते आहे. चला तर मग आज होता संडे आणि आज जायचं होतं बाहेर. बरेचसे प्लॅन होते आमचे. मी काय फारसं शूट केलं नाही कारण आम्ही एन्जॉयमेंटसाठीच गेलो होतो. छोटीशी ट्रिप किंवा छोटंसं आउटिंग हे पण खूप सुखद असतं ना. म्हणजे खूप दिवसापासून हे प्लॅन चाललं होतं की बाहेर जायचं पण ते काही होत नव्हतं पॉसिबल. आणि आज ती वेळ आणि आज तो दिवस आलेला होता आणि आम्ही बाहेर गेलो होतो खूप दिवसानंतर. म्हणजे जवळपास 2-3 महिन्यानंतर आम्ही बाहेर पडलो होतो. आणि मग आम्ही मॉलमध्येच गेलो होतो, फारसं लांब नाही कारण बारीक बाळ कुठं घेऊन जाणार. मग सगळ्यात पहिलं आम्ही गेम सेक्शनलाच गेलो होतो या बाळाच्या एन्जॉयमेंटसाठीच. तिथं आम्ही किंग्स ऑफ गेम असं काहीतरी आहे, सो तिथे आम्ही गेलो होतो. आणि इथं मस्त हार्दिक आणि त्याचे बाबा एन्जॉय करत होते. मी एका क्लिपमध्ये त्याच्यासोबत एन्जॉय केलं. खरं तर ती जी बॉलची गेम होती तीच सगळ्यात जास्त त्यांनी एन्जॉय केली. हेही त्याच्यासाठी खूप एन्जॉयबल मुवमेंट होता. म्हणजे घराच्या बाहेर जाणं आणि हे सगळे गेम्स खेळणं. नाही तर इतर दिवशी तो घरात गेम्स खेळतो त्याच्या किंवा मग गार्डनला जातो. चला तुम्ही हे छोट्या छोट्या क्लिप्स बघाल हार्दिकच्या किती क्यूट क्यूट आहेत. खरं तर ना ह्या गेमवरती तो घाबरला होता. त्याला फक्त आधी वाटलं बटनच दाबायचे म्हणून तो इथं दाबत होता. पण जेव्हा गेम स्टार्ट झाली ना, सो ते पूर्ण अनबॅलन्स होत होतं आणि व्हायब्रेट पण होतं. सो तो घाबरला आणि त्यानंतर त्याच्या बाबांनी गेम कंटिन्यू केली. सो ठीक आहे, यांना पण काहीतरी चेंज. सो इथे क्लिप घेतली मी ती पण. त्यानंतर मस्त आम्ही मॅकडॉनल्ड्सचा मील एन्जॉय केला. आणि बघा हे छोटंसं पिल्लू, घरातल्या ह्याला काही नसतं लागत, पण ह्याला बाहेरचं म्हणलं ना की बरोबर त्याचं तोंड हलतं. आणि इथं मस्त त्याचं तेच चाललं होतं. चला असो, त्यानंतर आमचा अचानक प्लॅन ठरला की आपण मूव्हीला जाऊयात. सो म्हणलं ठीक आहे, पण आमचा फर्स्ट अटेम्प्ट होता हार्दिकला घेऊन मूव्हीला जाण्याचा. हो, पिक्चर तसे खूप होते थिएटरला. धुरंधर होता, उत्तर होता, पण आम्ही शोले पाहिला. आणि शोले आत्ता थिएटरमध्ये चालू आहे आणि मी काय पाहिला नव्हता आणि इवन ह्यांनीसुद्धा. सो आम्ही दोघांनी न पाहिल्यामुळे आम्ही बघायचं ठरवलं आणि त्याच्यात काही फायटिंग सीन्स एवढे नसतील हे आम्ही कन्सिडर केलं. आणि सो आम्ही पिक्चर बघायला गेलो आणि आई पण होत्या. सो इथे काय आम्ही म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट असल्यामुळे आम्ही थोडंसं घाबरत होतो थिएटरमध्ये जायला की हार्दिक आम्हाला बसून देईल की नाही. पण नाही, हार्दिकने 3 तास कंटिन्यू पिक्चर पाहिला आमच्यासोबत, न रडता न हट्ट करता. सो दॅट वॉज द ब्लेस्ड. म्हणजे आम्ही याच्यानंतरही जाऊ शकतो, नाही तर ह्याच्यामुळे आम्ही कित्येक तरी वेगळा आता नाही जाता येणार असं झालं होतं. त्यानंतर हे मस्त घरी आलो, ह्याचा पराक्रम चालू होता. आणि नंतर मी स्वयंपाकाची तयारी केली. खरं तर पॉपकॉर्न, पेप्सी, मील हे सगळं खाऊन ना खूप पोट भरलं होतं. सो काहीतरी हलकंच करायचं घेतलं आणि लवकरच मी स्वयंपाक करायला घेतला होता. त्यानंतर मला भरपूर एडिटिंग आणि व्हिडिओचं काम होतं. सो म्हणलं लवकरच सुरू करावं. त्यामध्ये मी पहिलं कांदा टोमॅटो कापून घेतला. त्यामध्ये आता व्हिडिओ खूप शॉर्ट झाल्यामुळे मी खरं तर रेसिपी दाखवायचा निर्णय घेतला इथे. सो ही रेसिपी आहे तुरीचा मसाले भात. खरं तर ही आमची आईंची रेसिपी आहे. त्यांनीच ही आयडिया दिली की तुरीचा मसाले भात खूप छान लागतो. थोडं त्यांचं वर्जन आहे, थोडं माझं वर्जन आहे ह्यामध्ये. सो मी इथं पहिलं वाटण घेतलं काढून. इथं ओलं खोबरं घेतलं, आलं, लसूण आणि तुमच्याकडं कोथिंबीर असेल तर तीही टाका आणि मस्त हे बारीक वाटून घ्या. त्यानंतर मस्त ताटामध्ये कढीपत्ता, गरम मसाला आणि टोमॅटो, कांदा आणि जे आपण वाटण घेतलं होतं ते घेऊन घेतलं. आणि हे मेन इन्ग्रेडियंट आपलं तूर आणि राईस. सगळ्यात पहिलं कढईमध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये थोडंसं 1 चमचा तूपही टाकायचं आणि त्यामध्ये गरम मसाला जो आपण म्हणजे खडे मसाला आणि जिरं हे टाकायचं. मस्त तडतडून द्यायची जिरं, कढीपत्ता आणि कांदा हे सगळे इन्ग्रेडियंट टाकायचे. मस्त कांदा गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत, सॉफ्ट होईस्तोपर्यंत परतून घ्यायचा. त्यामध्ये टोमॅटो टाकायचा. टोमॅटोही सॉफ्ट होईस्तोपर्यंत थांबायचं. आणि टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी ना इथे ना तुम्ही मीठ टाकायचं, तो लवकर सॉफ्ट होतं. नक्की ट्राय करा हे. आणि जे आपण वाटण केलं होतं ते मी इथं वाटण टाकलं. मस्त त्याला तेल सुटेस्तोपर्यंत मस्त परतून घ्यायचं हे.
आता इथं तेलही सुटलं होतं, सो इथं ह्या स्टेजला मी तूर टाकले. तूर सोलायला खूप अवघड जातात, म्हणजे खूप क्रिटिकल असं वाटतं मला खरं तर. म्हणजे मी हे सोलतानाच मला कळलं. मी पण काय खूप आधी केलं नव्हतं हे तुरीचं काहीच, भाजी पण नाही कधीच केलेली. सो हे माझा फर्स्टच अटेम्प्ट होता. इथे मग ह्या स्टेजला मी सगळं परतून झाल्यानंतर मसाले टाकले. गरम मसाला, घरचा मसाला, हळद, मीठ टाकायचं. त्यानंतर जे व्हाईट टाकलं ते मी साय टाकली होती. ही माझं आजी प्रत्येक वेळेस मसाले भातामध्ये टाकते, काय माहिती का, पण टेस्ट पण छान येते. आणि मस्त राईस टाकून परतून घ्यायचं. नंतर जेवढं लागेल तेवढं पाणीसुद्धा टाकायचं. इथं मी इंद्रायणी राईस घेतलं होतं, सो जरा जास्तच पाणी घातलं. आणि मस्त आपला राईस ते रेडी आहे. पापड आणि सॅलडवरून मस्त सर्व करायचं. चला तर मग आजचा व्हिडिओ खूपच छोटा होता आणि इन्स्टंट होता खरं तर, पण आम्ही आउटिंग पण फार एन्जॉय केलं. तुम्हीच असं आउटिंग कधी प्लॅन करता का, नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. टिल देन आपण भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.